अनेक शेतकऱ्यांचा अनुभव आहे की ठिबक सिंचन वापरूनही पाहिजे तसा फायदा मिळत नाही. असं का होतं? चला तर मग यावरच बोलूया. आपण काही सामान्य चुका टाळून ठिबक सिंचनातून 100% परतावा कसा मिळवायचा हे एकदम शास्त्रीय पद्धतीने समजून घेऊया. सुरुवात करूया ठिबकच्या वचनांपासून आणि शेतातल्या वास्तवापासून. म्हणजे आपल्याला काय अपेक्षा असतात आणि प्रत्यक्षात काय घडतं, या दोन्हीमध्ये इतका फरक का पडतो हे पाहणं महत्त्वाचं आहे. 70% हा आकडा ऐकला की लगेच डोळ्यासमोर येतं ते ठिबक सिंचन आणि पाण्याची बचत. हा तर सगळ्यात मोठा आणि प्रसिद्ध दावा आहे, नाही का? पण खरा प्रश्न हा आहे की हा 70% बचतीचा फायदा खरोखरच आपल्या शेतकऱ्यांना मिळतोय का? हे बघा, एका बाजूला आहेत आपल्या अपेक्षा आणि दुसऱ्या बाजूला आहे खरं वास्तव. आपण काय विचार करतो? पाणी वाचेल, मजूर कमी लागतील आणि पीक एकदम निरोगी येईल. पण होतं काय? होतं उलटंच. गरजेपेक्षा जास्त पाणी दिलं जातं, ज्यामुळे जमीन खराब होते, क्षार वाढतात आणि मग काय? बुरशी आणि किडींना आयतं निमंत्रणच मिळतं. मग प्रश्न उरतो की ही तफावत येते कुठून? अपेक्षा आणि वास्तवात एवढा अंतर का? याचं मूळ आहे तंत्रज्ञानाच्या चुकीच्या वापरात. हो, आपण हे तंत्रज्ञान जसं वापरायला पाहिजे तसं वापरतच नाही आहोत. आणि ती सगळ्यात मोठी चूक कोणती? तर वारेमाप ठिबक चालवायचं. एक सरळसोट गैरसमज आहे आपल्याकडे की जितके जास्त तास ठिबक चालेल तितकं पिकाला जास्त पाणी मिळेल आणि उत्पन्न वाढेल. पण खरंच असं आहे का? नाही, ठिबकचं खरं तंत्रज्ञान हे नाही आहे. ठिबक म्हणजे पूर्ण जमीन भिजवणं नाही, तर पिकाला जेवढी गरज आहे नेमकं तेवढंच पाणी थेंबाथेंबानं आणि थेट मुळांपर्यंत पोचवणं, हे आहे त्यामागचं खरं शास्त्र. एक सोपं उदाहरण घेऊया. समजा घरी 1000 लिटरची पाण्याची टाकी आहे, पण स्वयंपाकासाठी आपण किती पाणी वापरतो? अगदी थोडंसं, नाही का? पिकाचंही तसंच आहे. त्याला प्रकाश संश्लेषणासाठी अगदी मोजकं पाणी लागतं. बाकीचं सगळं पाणी वाया जातं. आणि फक्त वायाच नाही जात, तर ते जमिनीत क्षार साठवून पिकाला आणखी त्रासात टाकतं. ठीक आहे, मग या समस्यावर उपाय काय? तर उपाय आहे आपल्या विचारात, आपल्या दृष्टिकोनात. आपल्याला आपला दृष्टिकोन बदलावा लागेल. आणि तो बदल आहे हा: ठिबकला खर्चात न पकडता गुंतवणुकीत पकडा. याचा अर्थ काय? तर एकदा सबसिडीवर बसवला आणि विसरून गेलो असं करून चालणार नाही. ही एक मोठी दीर्घकालीन गुंतवणूक आहे. आणि जसं आपण इतर कुठल्याही गुंतवणुकीतून चांगला परतावा मिळवण्यासाठी तिची काळजी घेतो, तिचं व्यवस्थापन करतो, तसंच ठिबकचंही करायला हवं. मग या गुंतवणुकीचा 100% फायदा कसा घ्यायचा? त्यासाठी 3 सोपी पण अत्यंत महत्त्वाची शास्त्रीय तत्त्व पाळायला हवीत. कोणती आहेत ही तत्त्व? पहिलं आणि सगळ्यात महत्त्वाचं, गरजेप्रमाणेच पाणी द्या. जास्त नाही, कमी नाही. दुसरं, खतांचे योग्य नियोजन. ही विद्रव्य खतं खूप महाग असतात, ती वाया जाऊ नयेत म्हणून त्यांचं नियोजन गरजेचं आहे. आणि तिसरं, सूक्ष्म वातावरणाचं रक्षण. म्हणजे काय? तर मुळं आणि पानांच्या आजूबाजूचं वातावरण असं ठेवा की बुरशी आणि रोगांना वाढायला संधीच मिळणार नाही. आता ही गुंतवणूक जपायची असेल तर काही सामान्य चुका आहेत ज्या आपल्याला टाळायलाच हव्यात. विशेषतः जेव्हा आपण जुनी ठिबक सिस्टम पुन्हा वापरतो तेव्हा या चुका हमखास होतात. होतं काय? आपण जुनी सिस्टम तशीच्या तशी उचलतो आणि दुसऱ्या शेतात लावतो. पण थांबा, विचार करा, पाण्याचा स्रोत बदललाय का? म्हणजे आधी बोरवेल होती, आता नदीचं पाणी आहे का? पीक बदलले आहे का? जमिनीचा प्रकार तोच आहे का? यापैकी काहीही बदललं असेल तर जुना आराखडा चालणार नाही. तुम्हाला नवीन आराखडा बनवणं अत्यंत आवश्यक आहे. ही एक खूप सामान्य चूक आहे. सब मेन लाईन म्हणजे जी मुख्य पाईपलाईन असते ती आपण शेताच्या कडेला टाकतो. का? कारण नांगरणी वखरणी करायला सोपं जातं. पण या सोयीमुळे एक मोठी अडचण तयार होते. पाण्याच्या प्रेशरमध्ये म्हणजे दाबात खूप फरक पडतो. मग योग्य पद्धत कोणते? तर सब मेन लाईन शेताच्या मधोमध टाकायची. याने काय होतं? दोन्ही बाजूंच्या लॅटरल्सना, म्हणजे ज्या नळ्या पिकांपर्यंत पाणी नेतात, त्यांना अगदी सारखा दाब मिळतो. आणि यामुळे पाणी आणि खतं संपूर्ण शेतात एकसारखी पोहोचतात. आता ही गुंतवणूक आहे म्हटल्यावर त्यासाठी लागणारी साधनं पण पाहिजेत, नाही का? तुमच्या सिस्टममध्ये योग्य फिल्टर आहेत का? म्हणजे बोरवेलसाठी स्क्रीन फिल्टर आणि नदीच्या पाण्यासाठी सँड फिल्टर. प्रेशर नीट आहे की नाही हे पाहायला प्रेशर गेज आहे का? आणि सगळ्यात महत्त्वाचं, खतं देण्यासाठी वेंचुरी किंवा फर्टिलायझर टँक. ही सगळी उपकरणं अत्यंत आवश्यक आहेत. तर मुद्दा अगदी स्पष्ट आहे. फक्त ठिबक बसून फायदा होत नाही. त्याला वैज्ञानिक दृष्टिकोनाची आणि गुंतवणुकीच्या मानसिकतेची जोड द्यावी लागते. जेव्हा या दोन्ही गोष्टी एकत्र येतात तेव्हाच ठिबक सिंचनाची खरी ताकद आपल्याला अनुभवता येते आणि जे फायदे कागदावर दिसतात ते शेतात उतरतात. आणि जाता जाता प्रत्येकाने स्वतःला विचारायला हवा असा एक प्रश्न:
आपल्या शेतातल्या ठिबक सिस्टीमकडे आपण एक खर्च म्हणून बघतो की एक महत्त्वाची गुंतवणूक म्हणून? विचार नक्की करा.